चला तर मित्रांनो, आज आपण चाललोय तिरुपती बालाजीला. कोल्हापूर ते तिरुपतीला जाण्यासाठी ट्रेनची टायमिंग आहे सकाळी 11:50. जाताना आम्ही सकाळ संध्याकाळचं जेवण सोबत घेतलं होतं. हाँ 4 ग्राम चाय शाही। हाँ चाय बढ़िया 4 ग्राम चाय हाँ चाय मिरूला काय वाढाय लोक जाई सगळीजण मिळून जेवणातला आनंद काही वेगळाच असतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलो आहे तिरुपतीमध्ये रेल्वे स्टेशनच्या जवळ. आता आपण चाललो आहे अलिपिरी रोडला, कारण आपण चालत जाणार आहे. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर विष्णू निवासम म्हणून मोठा हॉल आहे. इथे राहण्या खाण्याची सोयसुद्धा फ्रीमध्ये असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिरुमलाला वरती जाण्याआधी जर तुम्ही 300 रुपयेचा पास काढला नसेल तर इथे फ्री पास मिळतो. तो पास घेणे गरजेचे असते. प्रत्येक व्यक्तीसाठी सेपरेट पास असतो. फ्री पास जितका इम्पॉर्टंट असतो तितकंच महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड, ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स कॉपी हे असणं गरजेचं आहे. रेल्वे स्टेशनला लागून नाश्त्यासाठी, जेवणासाठी हॉटेलसुद्धा उपलब्ध आहेत. तिरुमलाला जाण्यासाठी इथून प्रायव्हेट गाड्यासुद्धा उपलब्ध आहेत. पिरी रोडला पोचण्यासाठी आम्ही तिथे जवळच रिक्षा केली. तिरुपतीला चालत जाण्याची सुरुवात ही अलिपिरीमधून होती. आता आपण आले अलिपिरीमध्ये. इथे सुद्धा नाश्त्याची वगैरे सोय आहे. साईडला मोठी व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते. ते लॉकर्स आहेत, जिथे आपण सोबत बॅगा घेऊन आलो त्या बॅगा इथे ठेवून घेतल्या जातात. आणि प्रत्येक बॅगला इथे कुलूप असणं गरजेचं आहे, त्यामुळे तिथं कुलूपसुद्धा विकत मिळतं. कारण गर्दी इतकी होती की बॅगा लॉकरमध्ये ठेवण्यासाठीच आम्हाला 2 तास लागले. बॅगा ठेवून झाल्यानंतर चालत जायला निघालो. वाटेत आम्ही नारळ, कापूर, हळदी कुंकू हे सोबत घेतलं. सुरुवातीला नारळ फोडून कापूर लावला जातो. काही लोक नुसतं चालत जातात, तर काही लोक हळदी कुंकू प्रत्येक पायरीला लावत जातात. इथली प्रत्येक पायरी बघा मित्रांनो, तुम्हाला हळदी कुंकू लागलेलं दिसेल. इथून चालू झाला आपला प्रवास अलिपिरी रोडचा. 3550 पायऱ्या आपल्याला पार करायच्या आहेत. वाटेत तुम्हाला खूप मस्त मंदिरं बघायला मिळतात. मित्रांनो, पायऱ्या जरी भरपूर चालत जायचं असलं ना, तरीसुद्धा असं वाटतं की बालाजी आपल्या सोबतच आहे, कारण अजिबात कंटाळा येत नाही चालत जाताना. आमचं बाळ देखील खूप हौसेनं, अगदी आनंदानं चालत होतं. चालत जाताना खूप छान वाटतं. तुम्ही एकदा तरी का होईना अलिपिरीहून नक्की चालत जावा. या ठिकाणी चेकिंग केलं जातं. सोबत जाताना मित्रांनो, हे प्लास्टिक बॉटल नक्की घेऊन जावा, कारण तिरुमलामध्ये प्लास्टिक बॉटल विकण्यासाठी अवेलेबल नाही. तिथे फक्त तुम्हाला काचेच्या बॉटलच मिळतील. त्यामुळे तुम्ही येताना 1-2 बाटल्या का होईना तुमच्याजवळ प्लास्टिकच्या बाटल्या ठेवा. चालत जाताना तुम्ही ग्रुप करूनच जावा, म्हणजे सेफली प्रवास होतो.
काही वेळा त्या ठिकाणी टायगर, अस्वल असे एनिमल पण दिसलेले आहे. वाटेत आपल्याला हरणं सुद्धा अगदी जवळनं बघायला मिळतात. वाटेत तुम्हाला खायलाही भरपूर मिळते. खाण्याचा अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे. कोल्ड्रिंक्स असतात, नूडल्स असतात, राईस असते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खाऊ उपलब्ध आहे. इथला बोर्ड लावलेले असतात. आपण किती स्टेप्स कंप्लीट केलेले आहेत. एवढ्या खड्या पायऱ्या आहेत. आम्ही चालत जात होतो, तेही बसत होतो. पण इतकं ओझं घेऊन काचेच्या बाटल्यांचं पोटासाठी बघा माणसाला कसं राबावं लागते. तिथे आहे रामाचं मंदिर. चालत जाताना बॅगेतून शक्यतो खायला तुम्ही जास्त घेऊच नका, कारण खायचा अजिबात काय हाल होत नाही. नारळ पाणी सगळं काही अवेलेबल आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खाऊ मिळणार. वाटेत जाताना अशा सुंदर सुंदर मूर्त्या देखील आहेत. पायरीवर लिहिले बघा मित्रांनो, 2200 पायऱ्या कंप्लीट झाल्या. हनुमानाची एकदम मोठी मूर्ती आहे. या ठिकाणी सुद्धा दिवे लावले जातात. ही प्राणी बघा पाळल्यासारखीच आहेत. तुम्ही खायला देणार म्हटले की ती जवळ येणार. आमच्या घरातली फोटो काढण्यात इतकी मग्न होती की या प्राण्यांपासून त्या हालायला ती तयार नाही. काही पायऱ्या चढून झाल्यानंतर असं आपण रोडला देखील चालावं लागतं, जिथून गाड्यांचा प्रवास आहे. आम्ही चालत जाणार असल्यामुळे अगदी निवांत चालत गेलो, कारण की आम्ही रूम बुक केलेली संध्याकाळी 6 वाजता. इथून अगदी समोर ते पांढऱ्या कलरचं मंदिर टाईप दिसतं ना, तिथंपर्यंत चालत गेल्यानंतर आता राहिल्या फक्त 650 पायऱ्या. त्या ठिकाणी चहा घेऊन आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. इथे बघा बरेच जण गुडघ्यावर बसून चाला लागले, म्हणजे ज्याची ज्याची श्रद्धा ते आपल्याला कसं जायचं. काही जण अगदी शेवटपर्यंत सुद्धा गुडघ्यावर चाललेले आहेत. प्रत्येक स्टेपला कापूर लावत येणारे सुद्धा लोकांनी बघितलेले आहेत. तुमची इच्छा
असेल तर मागे पुढं. मेन रोडला आलो आपण. आता इथून आम्ही चाललोय आपल्या बॅगा ज्या वर पाठवल्यात ना त्या घ्यायला जायचं. बॅगा लॉकरला ठेवलेली पोचपावती आपण त्यांना दाखवायची आणि आपल्या बॅगा घेऊन यायच्या. ही लाईन दिसते, एवढी लोक दिसत आहेत, ती सगळी अन्नप्रसादांसाठी चाललेली आहेत. कितीही गर्दी असू दे, सगळ्यांना जेवण भेटतं. आपण चाललो अन्नप्रसाद लाईन दिसते त्याच्यासाठी. अन्नप्रसादमला कितीही बाहेरून गर्दी दिसली तरी आत मोठमोठे हॉल आहेत, त्यामुळे एकावेळी भरपूर लोक जेवायला बसू शकतात. हा सकाळचा नाश्ता आहे. दुपारी परत आम्ही इथे जेवणासाठी आलो होतो. तिरुमलामध्ये देवस्थानामध्ये मिळणारा हा प्रसाद सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम असतो. फायनली आपण तिरुपती बालाजीच्या अगदी समोर आहे, जिथे कापूर लावला जातो. हा आहे मंदिराजवळील संपूर्ण परिसर. बालाजीचं दर्शन घेण्यासाठी फ्री दर्शन पास असेल, जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं विष्णू निवासमधून घ्यावा लागतो. ते 20 ते 25 तास 15 तास जशी गर्दी असेल ना तसा वेळ लागतो. आणि जर तुमच्याकडे 300 रुपयाचा पास असेल तर तुम्हाला 2 तास 3 तास किंवा 5 ते 6 तास पण लागू शकतात. बरोबर समोर हे जे मंदिर आहे याच्या आतमध्येच बालाजीची मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. अगदी 2 ते 3 मिनिटाच्या दर्शनासाठी लोक इतका वेळ थांबून लाईनमध्ये दर्शन घेतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडू प्रसाद, जो सगळ्यांनाच आवडतो. हे मंदिर आहे आणि अगदी त्याच्या बाजूलाच जे समोर आता आपण चाललो हे लाडू सेक्शन आहे. इथून प्रत्येकजण आपल्या पासवर मिळणारा लाडू घेते किंवा तुम्हाला एक्स्ट्रा जर लाडू हवा असेल तरीसुद्धा तुम्हाला भेटतो. पासवर लाडू एकच मिळतो 300 रुपयाच्या पासवर, आणि एक्स्ट्रा लाडू तुम्हाला 6 मिळतात. म्हणजे तुम्ही 50 रुपयाला एक अशाप्रमाणे घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. हे आहे लाडू सेक्शन. प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे बघा.
तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याआधी वराहस्वामींचे दर्शन घेतले जाते आणि हे मंदिर बालाजीच्या मंदिरामध्येच आहे. अशा तऱ्हेने आमची ट्रिप कंप्लीट झाली. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गोविंदा गोविंदा गोविंदा.